मॉन्सून स्पेशल क्रिस्पी लुसलुशीत मूग भजी, त्यासोबत ओल्या नारळाची चटणी व टोमॅटो केचप। मी आज मूग भजी बनवते। ओके। बिना कांदा, बिना सोडा, बिना तेल काहीच टाकायचं नाही, तरी पण एकदम क्रिस्पी आणि लुसलुशीत। हे बघ, ही मूग डाळ आहे। एक वाटी मूग डाळ घेतली, ती 4-5 तास भिजवली। वाव। ती 4-5 तास भिजवल्यानंतर ती अशी दरदरा वाटून घेतली। हे बघ अशी। वाव, किती दरदरा छान वाटली। झाली। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या, 10-12 कढीपत्त्याची पानं अशी तोडून टाकायची, आणि 1 इंच आलं बारीक कापून टाकलं। ओके। थोडा हिंग टाकला, आणि मीठ, आणि हे असं करायचं, जास्त फेटायचं नाही, अगदी बरोबरच हे करायचं। आणि चवीनुसार मीठ घातलं। चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा मिरे कुटून टाकले ताजे, म्हणजे त्याच्याने टेस्ट येते। ते सगळं दिसलं नाही, कारण मध्ये लाईट गेली होती ना, बरोबर नाही झालं। जाऊ दे, पण आली लगेच 10 मिनिटात, त्याच्यामुळेच ते मी आधी टाकलं, लाईट गेली होती। आता हे बघा, आता हे असं झालं ना, तेल तापलं ना आपलं, खूप पण कडक नाही तापवायचं तेल ना। ओके, तेल तापतंय, तापले वाटतं, बुडबुड येत आहे। हो ना, लाईट गेल्यामुळे राहून। आता हे बघ, पाण्याचा हात घ्यायचा असा, अशी भजी सोडायची। वाव, मीडियम साईजचे। तेल तापले पूर्ण। अशी भजी सोडून घ्यायची। क्रिस्पी लुसलुशीत मूग भजी। आणि छान क्रिस्पी आणि चांगले क्रिस्प आणि गोल्डन झालं तर काढून घ्यायचे। कढईमध्ये जेवढे मावतील ना तेवढे टाकायचे। आकार पण त्यांचा तोच येतो, छान गोल गोल आकार। वाव, मिरची पण तळून घ्यायची एकच वेळेस। हो मग, वाव, त्याच्याबरोबर मस्त ठसका पण नाही उठत, क्रिस्पी छान वाटतंय। वाव, आणि वरून क्रिस्पी आणि आतून एकदम लुसलुशीत होता ती भजी। दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली ना छान लागतं। सकाळी केली संध्याकाळपर्यंत चांगली राहतात। काढते याच्यामध्ये। मध्यम आचेवर एकदम छान होईल बघते। है ना, खूपच छान, मस्त। आणि तेल अजिबात राहत नाही, सगळं पूर्ण तेल निघून जातं। वाव, कोरडी एकदम छान मस्त सर्व करून घेते त्याला भजी। त्याच्यावर थोडंसं चाट मसाला टाकते, टोमॅटो केचप। टोमॅटो केचपबरोबर खायचं। किती लुसलुशीत झाली ती बघते। चाट मसाला दे ना। हो, थोडंसं झालं का चाट मसाला टाकायचा, आणि तोडून दाखवतो बघा, हे बघ कशी झाली ती। वाव, ती जाळीदार आणि एकदम क्रिस्पी छान। आता हे सकाळी केले तर संध्याकाळपर्यंत तसेच राहतील, रात्री केले तर सकाळी पण राहतात। फक्त थोडंसं चाट मसाला पण टाकला ना? हो, चाट मसाला पण टाकला। तर आमची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा। अशा प्रकारे बघा किती सुंदर पद्धतीने बनवले। बाहेर पाऊस पडत आहे, पावसासोबत चहा असला, अजून काय पाहिजे मग? हो, खूपच छान। याच्यासोबत 1 कप चहा। अशा प्रकारे अतिशय सुंदर क्रिस्पी मूग भजी तयार झाली आहेत।
तर या तुम्ही आमच्यासोबत आस्वाद घ्यायला. तुम्हाला आमचे चॅनल आवडले असेल आणि पुढच्या रेसिपी जर बघायच्या असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.